हरे कृष्णा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत श्री मार्लेश्वर आणि श्री मल्लिकार्जुन यांचं सुंदर असं दर्शन. हे समोरच आहे गगनगिरी महाराजांचं आश्रम. त्याच्या बाजूला आहे श्री दत्तात्रेय यांचं मंदिर. सोबतच आपण पाहणार आहोत की मार्लेश्वरचा धबधबा उन्हाळ्यामध्ये कसा दिसतो. तर आता एक्झॅक्टली मी या ठिकाणी आलेलो आहे जिकडे धबधब्याचं पाणी या ठिकाणी येत असेल आणि या ठिकाणावरून तो पुढे त्या दिशेने वाहत असेल. नेहमीप्रमाणे मी भगवंताचं नाव घेत निघालो होतो एका अप्रतिम ठिकाणी, आणि हे ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मारळ या ठिकाणी. फायनली मी मार्लेश्वर या ठिकाणी पोचलो होतो. सो आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. राईट हँड साईडला जिकडे हनुमानाचं मंदिर आहे त्याचं दर्शन आपण नंतर घेऊया. चला जाऊया पुढच्या प्रवासाला. संडे असल्या कारणाने आज गर्दी असण्याची शक्यता खूप आहे. सर्व भाविक महादेवांच्या दर्शनाला चाललेले आहेत, मार्लेश्वरांच्या दर्शनाला चाललेले आहेत. खूप जण लांबून वगैरे येत आहेत. सो जवळपास 15-20 पायऱ्या आम्ही वरती चढून आलेलो आहोत आणि थोडासा थकवा जाणवतोय. थोडा 5 मिनिटं विश्रांती घेते, त्याच्यानंतर जर्नी कंटिन्यू करणार. मागे डोंगर बघताय, त्याला बघून अक्षरशः रायगडाची आपल्याला आठवण येते. जेव्हा तुम्ही या ठिकाणी पावसाळ्या वगैरेमध्ये याल तर इकडचं वातावरण एकदम प्लेझंट असेल, त्याबद्दल काही शंकाच नाही. कारण का मुळात हे मंदिर एकदम टेकडीवरती असल्या कारणाने कसं आहे, सर्वीकडे आपल्याला पावसाळ्यामध्ये ग्रीनरी पाहायला मिळेल आणि एवढा थकवा देखील जाणवणार नाही. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत मार्लेश्वर देवस्थानाकडे. सो इथे गेट दिसत आहे आपल्याला. मुख्य गाभाऱ्यात जाण्याआधी आपण बाहेरचा परिसर पाहून घेऊया. हा परिसर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढा सुंदर दिसत आहे, तर विचार करा पावसाळ्यामध्ये हा किती सुंदर दिसत असेल. तुळशी महारानींना वंदन करून मी जात आहे मार्लेश्वरांच्या दर्शनासाठी. मुख्य गाभाऱ्याबाहेर इथे आपल्याला गंगाकुंड आणि गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर पाहायला मिळत आहे.
इथे आपल्याला लिहिलेलं, इथे मंदिर प्रशासनाने लिहिलेलं आहे की अंगप्रदर्शक असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीचे पालन करून अंगभर वेशभूषेतच दर्शन घ्यावे. भक्तांनी व पर्यटकांनी नियमांचे पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करावे आणि भारतीय संस्कृतीचे पालन करावे ही विनंती. तर जवळपास आता आपण सगळ्या मंदिरामध्ये बघत आहोत की सगळ्या मंदिरामध्ये अशा प्रकारचे काहीतरी नोटिसेस लिहिलेले आहेत की तुम्हाला व्यवस्थित आपले सांस्कृतिक पद्धतीचेच कपडे घालायचे आहेत आणि ती एक प्रकारची खरंच चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही देखील त्या गोष्टींचं पालन करा. ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण माझ्यासाठी आला होता. फायनली मी मार्लेश्वरांच्या समोर होतो. असं म्हणतात की 18व्या शतकात सांगिवलीचे सरदार आणेराव साळुंखे शिकारीसाठी या कडेकपारीत आले होते. त्यांना या ठिकाणी एक जंगली पशु या गुहेत जातानाच दिसले आणि त्याच्या पाठोपाठ आणेराव साळुंखे सुद्धा त्याच्या मागे या गुहेत आले आणि याच ठिकाणी त्यांना हे 2 शिवलिंग सापडले. पहिला शिवलिंग जो आपण पाहिला ते आहेत मार्लेश्वर आणि आता जो आपण शिवलिंग पाहत आहोत ते आहेत श्री मल्लिकार्जुन. श्री मार्लेश्वर आणि श्री मल्लिकार्जुन हे दोन्ही भाऊ आहेत असं म्हटलं जातं. ही घटना मकर संक्रांतीला घडली होती. त्यामुळे या ठिकाणी मकर संक्रांतीचं औचित्य साधून मकर संक्रांतीच्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी आपल्याला फक्त दिवे आणि समई यांचाच उजेड पाहायला मिळत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही अनैसर्गिक लाईट या ठिकाणी नाही आहेत. असं म्हणतात की या गुहेमध्ये पूर्वी भरपूर साप सुद्धा असायचे, पण सध्या ते आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीत. मी पहिल्यांदा अशा शिवलिंगांचं दर्शन घेत आहे जे गुहेमध्ये आहेत. माझ्यासाठी हा दिवस नक्कीच अविस्मरणीय आहे. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण पुढचा परिसर एक्सप्लोर करूया. तुम्ही हा सगळा निसर्ग पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय दिसत असेल ते इमॅजिन करू शकता. आता हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सध्या असं दिसतंय, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्व काही हिरवगार आणि इकडे नैसर्गिक धबधबे आपल्याला पाहायला मिळत असतील या ठिकाणी. आता सध्या मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये देखील मागे आपल्याला एक छोटासा असा वॉटरफॉल दिसत आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बघा, तो समोरून धबधबा छोटासा लहान येतोय, तो इकडे खाली या दिशेने वाहत येते. तर त्या ठिकाणी मेन मंदिर आहे आणि मंदिरातून थोडा बाहेर आल्यानंतर आपल्याला इकडे वेताळेश्वर यांचं मंदिर दिसत आहे. तर इथे आपण मेन गाभाऱ्यात दर्शन घेतलं मार्लेश्वरांच्या. नंतर मग इथे वेताळेश्वर आहेत आणि इथून पायऱ्या खाली उतरत आहेत. तर पुढे आपण गोष्टी एक्सप्लोर करूया. आपल्याला नक्की अजून काय काय पाहायला मिळत आहे. तर आता एक्झॅक्टली
मी या ठिकाणी आलेलो आहे जिकडे धबधब्याचं पाणी या ठिकाणी येत असेल आणि या ठिकाणावरून तो पुढे त्या दिशेने वाहत असेल. तोच रूट आहे धबधब्याचा. आणि इकडे उजव्या हाताला आपल्याला परमपूज्य अवधूत गगनगिरी महाराज यांचं श्रद्धाश्रम दिसत आहे. तर जाऊया आपण त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनाला. आता आपण जात आहोत गगनगिरी महाराज यांच्या आश्रमामध्ये. इकडे दत्तगुरू यांचं आपल्याला मंदिर पाहायला भेटेल छोटंसं. आणि या ठिकाणी गगनगिरी महाराज यांचा आश्रम आहे. सध्या ते लॉक आहे, तर आपल्याला आतमध्ये दर्शनाला जाता येणार नाही. त्या ठिकाणी धबधबा अजून वाहत आहे. भरपूर सारे भाविक उन्हाळ्याच्या गरमीपासून वाचण्यासाठी धबधब्यामध्ये काहीसा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. हे समोरच आहे गगनगिरी महाराजांचं आश्रम. त्याच्या बाजूला आहे श्री दत्तात्रेय यांचं मंदिर. मंदिराच्या समोरच आहे हवनकुंड. पावसाळ्यामध्ये खळखळ वाहणारा धबधबा उन्हाळ्यामध्ये मात्र अगदी शांत आहे. पावसाळ्यामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी उभंच राहता येणार नाही. आता सुदैवाने आपल्याला हा परिसर देखील बघता येत आहे. तर फायनली आपण त्या पॉईंटला पोहोचलेलो आहोत जिथे मूळ धबधबा म्हणजे वॉटरफॉल असतो. अजून पण आपण तिकडे बघू शकतो की इकडे वॉटरफॉल अजूनही वाहत आहे. इकडनं सर्व पाणी खाली येत होतो, इथे जमा होतो या ठिकाणी, आणि नंतर मग तो पुढे वाहत जातो जिथून आपण चालत आलेलो आहोत. भरपूर सारे भाविक इकडे आलेले आहेत थंड पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी. तर दर्शन झालेलं आहे आमचं. आणि जर तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी येत असाल तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कॅश नक्की कॅरी करा. कारण का इकडे मोबाईल फोनला नेटवर्क नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट वगैरे करता येणार नाही. जवळपास मारळ म्हणून गाव आहे, त्या ठिकाणीच तुमचा नेटवर्क निघून जातो. आणि ते गाव आहे जवळपास या ठिकाणावरून 4 किलोमीटर अंतरावरती. तर त्या गोष्टीची नक्की काळजी घ्या. जय श्रीराम. मंदिराजवळ आपल्याला अशा प्रकारचे खूप सारे माकड इकडे पाहायला मिळतात. तर त्यांना सुद्धा काही ना काही भूक वगैरे लागलेली असते, तर ते त्यांना खायला प्यायला आपण द्यायला पाहिजे. सो आम्ही सुद्धा एक प्रयत्न केला आहे त्यांना पाणी देण्याचा. पित आहेत. नको नको नको. तर बाय. जय श्रीराम. तर आताच आपण
आताच आपण एक भक्तांना पाहिलं, ते स्वतःच्या गुडघ्यांच्या आधारे मार्लेश्वरांना भेटायला जात होते. तर भरपूर सारे असे भक्तगण आहेत ज्यांची भगवंतावरती वेगळ्याच पद्धतीची भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि ते अशा पद्धतीनेच भगवंताला भेटायला येतात. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे पार्किंग स्पेसमध्ये, जिथे आम्ही आमची व्हेकल पार्क केलेली आहे. हा मेन एंट्रन्स आहे, म्हणजे इकडनं तुम्ही पायऱ्या चढायला सुरुवात करू शकता. जवळपास 520 पायऱ्या आहेत मंदिरामध्ये जाण्यासाठी, तर इथून तुम्ही जाऊ शकता. इकडे पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे आणि इथे खाली काही दुकानं आहेत. तर कालपर्यंत मला नक्की माहीत नव्हतं की मी कोणत्या मंदिरात जायला पाहिजे. तर सुशीलने मला, हा सुशील आहे, त्याने मला सांगितलं काल की मार्लेश्वराचं मंदिर आहे, आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो म्हणून. म्हणजे सुशीलद्वारे महादेवांचं बोलवणं आलं. तर सुशीलला सुद्धा धन्यवाद की त्यांनी एवढं चांगलं मंदिर आपल्याला सजेस्ट केलं. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मार्लेश्वर मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. हरे कृष्णा.